जागरण या 3 प्रमुख गोष्टींनी भगवान शिवशंकरांची उपासना करायची। रात्रीच्या 4थ्या प्रहरापैकी प्रत्येक प्रहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवपूजा केली जाते। तिला यामपूजा असंही म्हटलं जातं। पूजा करताना शिवाला विशेष प्रिय म्हणून बेल, आंबा या सगळ्या झाडांची पानं वाहिली जातात। विशिष्ट वर्षव्रत केल्यानंतर त्याचं उद्यापन करता येतं। या काळात उपवास करणं, जागरण करणं या गोष्टी नकळत घडल्या तर व्यक्तीचा उद्धार होतो, अशी अनेक लोकांची श्रद्धा आहे। महाशिवरात्रीला भगवान शिवशंकरांसाठी जलाभिषेक, रुद्राभिषेक केला जातो। घरच्या घरी जर तुम्हाला महाशिवरात्रीची पूजा करायची असेल तर ती कशी करावी या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे, त्यामध्ये पूजा करून दाखवलेली आहे। तो व्हिडिओ नक्की बघा। या दिवशी भक्तिभावाने शिवाराधना केल्यास भगवान शिवशंकर प्रसन्न होतात, शिवभक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात, असा उल्लेख पुराणांमध्ये येतो, धार्मिक कथांमध्ये येतो। महाशिवरात्र का साजरी केली जाते यामागे सुद्धा अनेक कथा सांगितल्या जातात। एक म्हणजे माता पार्वती आणि भगवान शिवशंकरांचा विवाह या दिवशी झाला होता, असं काही कथांमधून सांगण्यात येतं। काही कथांमधून असंही सांगितलं जातं की समुद्र मंथनातून निघालेलं हलाहल याच दिवशी भगवान शिवशंकरांनी प्राशन केलं होतं आणि जगाला विनाशापासून वाचवलं होतं। हेच ऋण फेडण्यासाठी सुद्धा महाशिवरात्र साजरी केली जाते। पण एकंदरीतच या रात्री शिवतत्व जागृत असते पृथ्वीवरती आणि म्हणून त्या शिवतत्वाचा लाभ घेण्यासाठी भगवान शिवशंकरांची उपासना केली जाते। मंडळी, तुम्हाला माहितीये शिवरात्रीचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत बरं का। नित्य शिवरात्र, पक्ष शिवरात्र, मास शिवरात्र, योग शिवरात्र आणि महाशिवरात्र असे शिवरात्रीचे 5 प्रकार आहेत। यापैकी महाशिवरात्र सर्वश्रेष्ठ मानली जाते। रोजची रात्र ही नित्य शिवरात्र असते। शुद्ध चतुर्दशीची रात्र ही पक्ष शिवरात्र म्हणतात आणि प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्दशीची रात्र ही मासिक शिवरात्र असते, म्हणजे महिन्याला येणारी शिवरात्र। आणि योग सामर्थ्याने निर्माण केलेली रात्र ही योग शिवरात्र मानली जाते। शिवरात्र कधी आहे ते कळलं, शिवरात्रीचं महत्त्व कळलं, पण शिवरात्रीला जर आम्हाला उपासना करायची असेल तर आम्ही काय करावं? अगदी सोप्या काही उपासना आहेत। शिवरात्रीच्या रात्री तुम्ही प्रदोष कालामध्ये भगवान शिवशंकरांची पूजा करून स्तोत्र मंत्रांचं पठण करू शकता। जे स्तोत्र तुम्हाला येत असतील ते म्हणू शकता, किंवा अगदी काही येत नसेल तर ओम नमः शिवाय हा मंत्र सगळ्यांना येतो, या मंत्राचा जप जेवढा जमेल तेवढा जास्त वेळा करू शकता। शिवलीलामृत हा प्रसिद्ध ग्रंथ आहे। या शिवलीलामृतातील 11वा अध्याय सुद्धा तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी पठण करू शकता। भगवान शिवशंकरांच्या या शिवलीलामृत ग्रंथाला बरेच महत्त्व आहे। हा ग्रंथ परंपरागत श्रद्धाधिष्ठित आहे, त्यामुळे या ग्रंथातला 11वा अध्याय पठण करून सुद्धा तुम्ही उपासना करू शकता। अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत। जी पद्धत तुम्हाला योग्य वाटेल, जो पर्याय तुम्हाला आवडेल त्यानुसार तुम्ही भगवान शिवशंकरांची पूजा